नमस्कार. आज आपण महाशिवरात्री विशेष उपवासाचा आलू पराठा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. हा पराठा पहा, अगदी मस्त असा मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता अगदी झटपट 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही हे गरमागरम आलू पराठे बनवून खाऊ शकता. उपवासाला नेहमी 30 साबुदाणा खिचडी किंवा वडे खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे एकदा हा आलू पराठा नक्की ट्राय करून पहा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे. उपवासाचा आलू पराठा तयार करण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी 1 वाटी साबुदाणा लागणार आहे. साबुदाणा भिजत वगैरे घालायची अजिबात गरज नाही. आता हा घेतलेला कच्चा साबुदाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. 1 वाटी साबुदाण्यासोबतच पाव वाटी भगरसुद्धा लागणार आहे. भगरीला काही भागामध्ये वरीचे तांदूळ, वरई असे देखील म्हटले जाते. चला तर आता सुरुवातीला हा घेतलेला जो आपण 1 वाटी साबुदाणा होता ना, तो 4 ते 5 मिनटं मस्त असा फुलेपर्यंत खमंग भाजून घ्यायचा आहे. अशा प्रकारे साबुदाणा भाजून तयार आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात. साबुदाणा पहा पूर्णपणे थंड झालेला आहे. आता एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून साबुदाण्याची जेवढी शक्य होईल तेवढी एकदम बारीक पावडर तयार करून घेऊयात. अशा प्रकारे मी साबुदाण्याची पावडर तयार करून घेतलेली आहे. त्यासोबतच आपण सुरुवातीला जे पाववाटी भगर घेतली होती ना, त्या भगरीची सुद्धा एकदम बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. हे पहा, या प्रकारे साबुदाणा पावडर आणि भगर पावडर तयार आहे. आता आपल्याला आलू पराठ्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी या ठिकाणी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 2 ते 3 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. जर तुम्ही उपवासाला अद्रक खात नसाल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल. त्यासोबतच 1 चमचा जिरं देखील घेतलेलं आहे. आता हे घेतलेले सर्व साहित्य एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. पाणी वगैरे अजिबात न घालता मस्त असं हे वाटून घ्यायचं आहे. थोडं जाडसर दळलं तरी काहीच हरकत नाही. हे पहा, अशा प्रकारे मी मस्त असं वाटून घेतलेलं आहे. आता आपण उपवासाचा आलू पराठा तयार करत आहोत. त्यामुळे मी मध्यम आकाराचे 2 बटाटे कुकरमध्ये 4 शिट्ट्यांमध्ये उकडून घेतलेले आहेत. बटाटे थंड झाल्यानंतर बटाट्यांची सालं देखील काढून घेतलेली आहेत. आता आपण पराठा तयार करण्यासाठी पीठ भिजवून घेणार आहोत. त्यासाठी एक मोठं मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. या बाउलमध्ये आपण जे घेतलेले 2 बटाटे आहेत उकडलेले, ते आपल्याला छान असे किसून घ्यायचे आहेत. ह्या प्रकारची मी बारीक किसणी वापरत आहे. त्या किसणीने आपण हा उकडलेला बटाटा किसून घेऊयात. असा बटाटा किसून घेतल्यामुळे काय होतो, पराठ्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतो. पराठा छान लाटता येतो. मध्येच कुठेही लाटताना तुटत नाही. अगदी एकसारखा गोलाकार लाटता येतो. हे पहा, अशा प्रकारे मी किसणीने मस्त असे बटाटे किसून घेत आहे. या प्रकारे मी उकडलेले 2ही बटाटे किसणीने किसून घेतलेले आहेत. अशा पद्धतीचे तयार झालेले आहेत. आता आपण सुरुवातीला जे मिरची, अद्रक आणि जिऱ्याचं वाटण तयार करून घेतलं होतं, ते सर्व वाटण ह्या उकडलेल्या बटाट्यांमध्ये घालून घ्यायचं आहे. लगेचच अर्ध्या लिंबाचा रस ह्यामध्ये मी पिळून घालत आहे. असा थोडासा लिंबाचा रस घातल्यामुळे पराठा चवीला खूप छान लागतो. लगेचच अर्धी वाटी एकदम बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालायची आहे. जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल. लगेचच चवीनुसार मीठ देखील घालून घ्यायचं आहे. आता हे घातलेले सर्व जिन्नस उकडलेल्या बटाट्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. ह्याच टाईमला तुम्ही व्यवस्थित हे मसाले सर्व घालून बटाट्यामध्ये मिक्स करून घेतल्यामुळे पराठा जो असतो तो चवीला खूप छान लागतो. कारण बटाट्यामध्ये सर्व मसाल्याची चव उतरते आणि पराठा अतिशय चविष्ट लागतो. हे पहा, अशा प्रकारे आपण जे तयार केलेलं वाटण होतं, कोथिंबीर आहे, लिंबाचा रस आहे, तो उकडलेल्या बटाट्यांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण जे साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलं होतं, ते पीठ असं थोडं करून घालायचं आहे. लगेच एकदम जास्त पीठ घालायचं नाही. कारण तुमचे बटाटे किती आहे त्यानुसार आपल्याला थोडं पीठ घालायचं आणि मळून घ्यायचं आहे. तुम्ही एकदम जास्तीचं जर पीठ घातलं तर तुमचं जे मिश्रण आहे ते जास्त घट्ट होऊ शकतं, किंवा पीठ जर कमी घातलं तर पातळसुद्धा होऊ शकतं. हे पहा, अशा प्रकारे मी जी 1 वाटी साबुदाणा भाजून त्याची पावडर तयार करून घेतली होती, ते थोडं ह्या प्रकारे पीठ घालत आहे. त्यासोबतच आपण जे भगरीचं पीठ तयार करून घेतलं होतं ते सुद्धा असं थोडं घालायचं आहे. अंदाज घेत आणि छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी वगैरे घालायची अजिबात घाई करू नका. तुम्हाला जर गरज लागली तरच पाण्याचा हात घ्यायचा आहे.
आता आपण जे उकडलेला बटाटा असतो त्या उकडलेल्या बटाट्यामध्ये पाण्याचा भरपूर अंश असतो, त्यामुळे त्याच उकडलेल्या बटाट्यामध्ये आपल्याला हे जे साबुदाण्याचं पीठ आणि भगरीचं पीठ आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। हे पहा, ह्या पद्धतीने मी जरासुद्धा पाणी न घालता हे पीठ चांगलं भिजवून घेणार आहे। मला जर पुढे गरज वाटली तरच मी पाण्याचा हात घेणार आहे। हे पहा, अशा प्रकारे थोडं थोडं करून साबुदाण्याचं पीठ आणि भगरीचं पीठ घालत छान असं पराठ्याचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। आता मला पराठ्यासाठी हे पीठ जे आहे ते थोडंसं सैलसर वाटत आहे, त्यामुळे आपण जी उरलेली साबुदाणा पावडर आहे ती थोडी घालून घेत आहे। थोडीशी साबुदाणा पावडर ठेवायची आहे, लगेच एकदम जास्त घालायची नाही, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे। आता ही घातलेली थोडी साबुदाणा पावडर जी आहे ती देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात। आता मी फक्त साबुदाणा पावडरच घातलेली आहे, कारण आपल्याला जी भगरीची पावडर उरलेली आहे, जे भगरीचं पीठ उरलेलं आहे ते पुढे आपल्याला पराठे लाटण्यासाठी लागणार आहे, त्यामुळे आता मी भगरीचं पीठ घालणार नाही, फक्त साबुदाण्याचंच पीठ घालून घेणार आहे। तुम्ही भगरीचं पीठ ह्यामध्ये फक्त 4 ते 5 चमचे घातलं तरी सुद्धा पुरेसं होतं। जास्त भगरीचं पीठ या पराठ्यांसाठी लागत नाही, कारण आपण लाटताना आपल्याला हे पीठ भगरीचं पीठ लागणार आहे। हे पहा, अशा प्रकारे थोडी साबुदाणा पावडर आणखी घालून मी मस्त असं हे पराठ्याचं पीठ भिजवून घेत आहे। तुम्ही या ठिकाणी पराठ्याच्या पिठाची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहू शकता, जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त सैलसर देखील नाही। अगदी व्हिडिओमध्ये सांगितलं त्याच पद्धतीचे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। विशेष म्हणजे हे पीठ मळण्यासाठी मी जरासुद्धा पाण्याचा हात घेतलेला नाही। जे आपले बटाटे होते उकडलेले, त्या उकडलेल्या बटाट्यांमध्येच मी हे पीठ चांगलं भिजवून घेतलेलं आहे। हे पहा, अगदी परफेक्ट असं पीठ भिजवून तयार झालेलं आहे, मस्त असं गोळा तयार झालेला आहे। याचा अर्थ आपलं पीठ आहे पराठ्यासाठी अगदी परफेक्ट तयार आहे। जरासुद्धा पाणी न लावता मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही पाण्याचा हात घेऊन तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता। आता यामध्ये आपण साबुदाणा पावडर आणि भगरीची पावडर वापरलेली आहे, त्यामुळे हे जे मळून घेतलेलं पीठ आहे ते साधारणतः एक 10 मिनिटासाठी भिजायला ठेवून देऊया, जेणेकरून आपले साबुदाणा पावडर आणि भगर पावडर मस्त अशी भिजेल आणि फुलेल, त्यामुळे आपले पराठे देखील खूप छान होतील। हे पहा, अशा प्रकारे माझं एवढं साबुदाण्याच्या पावडरचं पीठ आणि भगरीच्या पावडरचं पीठ उरलेलं आहे, बाकी सर्व मी वापरलेलं आहे। या ठिकाणी 15 मिनिटं झालेली आहेत। पराठ्याचं पीठ मस्त असं भिजलं गेलं आहे। लगेचच आपण याचे पराठे बनवायला सुरुवात करूयात। होऊ शकता, जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त सैलसर देखील नाही, अगदी परफेक्ट असं पीठ आपलं भिजवून तयार आहे। हे पीठ जास्त वेळ देखील भिजवायचं नाही, तर जास्त वेळ भिजवलं तर तुमचं पीठ सैलसर होण्याची शक्यता असते। आता आपण लगेचच असे पराठे बनवायला सुरुवात करूया। पराठा बनवण्यासाठी मी या ठिकाणी चपाती बनवण्यासाठी ज्या प्रकारे आपण उंडा घेतो त्याचप्रमाणे मस्त असा गोळा तयार करून घेतलेला आहे। हे पहा, या पद्धतीने। आता पराठा लाटताना आपल्याला थोडंसं भगरीचं पीठ लागणार आहे। अशा भगरीच्या पिठामध्ये हा जो उंडा आहे तो व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं आहे भगरीचं। असं लाटताना भगरीचं पीठ लावल्यामुळे काय होतं, पराठा एकसारखा लाटला जातो, कुठेही चिटकून बसत नाही। आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मस्त असा एकसारखा पराठा तुम्हाला लाटून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने। हा पराठा एकदम देखील जास्त पातळ लाटायचं नाही, अगदी मध्यम जाडीचा लाटून घ्यायचा आहे। भगरीचं पीठ लावल्यामुळे काय होतं, पराठा हवा तेवढा तुम्हाला पातळसुद्धा लाटता येतो। जर तुम्हाला जास्त पातळ पराठा आवडत असेल तर तुम्ही पातळसुद्धा लाटून घेऊ शकता। अजिबात पराठा करताना कुठेही मध्ये सुटत नाही। हे पहा, मध्ये मध्ये असं तुम्हाला गरज वाटली तर भगरीचं पीठ लावून वरतून आणखी पराठा तुम्ही लाटून घेऊ शकता। मस्त असा आपला पराठा मध्यम असं मी लाटून घेतलेला आहे। सर्व पराठे अगदी एकसारखे छान दिसावेत म्हणून मी काय करणार आहे, एक अशी ताटली घेतलेली आहे, त्या ताटलीच्या साहाय्याने पराठाचा मस्तपैकी असा गोलाकार कट करून घेणार आहे। त्यामुळे काय होणार आहे, सर्व पराठे दिसायला देखील छान दिसतील, एकसारख्या आकाराचे येतील आणि ज्या कडा आहेत त्या देखील अगदी गोल दिसतील। हे पहा, अशा प्रकारे मी एका ताटलीने मस्त असा गोलाकार पराठा कट करून घेतलेला आहे। ताटली काढून घ्यायची आहे, एक्स्ट्राचा जो भाग आहे तो देखील पिठाचा काढून घेतलेला आहे। मस्त असा आपला गोलाकार पराठा तयार आहे। आता आपण लगेचच हे पराठा भाजून घ्यायचा आहे। एका साईडला तवा देखील मस्त असा गरम करून घेतलेला आहे। गरमागरम तव्यावरती हा पराठा दोन्ही बाजूने अगदी खरपूस रंगावरती, हलकासा सोनेरी रंगावरती आपल्याला हे पराठे भाजून घ्यायचे आहेत। पराठे भाजताना तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा काहीही वापर करू शकता। मी या ठिकाणी थोडं थोडं तूप लावून मस्त असा खरपूस पराठा दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहे। सुरुवातीला मोठ्या गॅसवरती आणि नंतर मध्यम गॅसवरती हा पराठा भाजून घ्यायचा आहे। अंदाज घेत घेत सोनेरी रंगावरती हा पराठा भाजून घेऊया। हे पहा, पराठा आपला दोन्ही बाजूनी अगदी खरपूस भाजून तयार आहे। रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे, चवीला तर खूप चविष्ट लागतो। तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे याची चव आणखीच वाढते।
आता हा भाजून घेतलेला पराठा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। याच पद्धतीने उरलेले सर्व पराठे तयार करून घेऊयात। अशा प्रकारे मी काही उपवासाचे आलू पराठे तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पराठ्याला रंग पहा किती सुरेख आलेला आहे। अजिबात आपले पराठे चिवट झालेले नाहीत, मस्त असे मऊ लुसलुशीत झालेले आहेत। अजिबात पराठा कडक झालेला नाही। तुम्ही हे गरमागरम पराठे एखाद्या उपवासाच्या चटणीसोबत, बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकता किंवा असे सुद्धा हे पराठे खायला खूपच चविष्ट लागतात। कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर ह्यावेळेस महाशिवरात्रीच्या उपवासाला एकदा तरी हे उपवासाचे आलू पराठे जरूर करून पहा। चला तर असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा।